गेल्या बऱ्याच दिवसापासून सर्वत्र चालू असलेल्या चर्चांना अखेर आता पूर्णविराम लागलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अजित पवार गटासोबत गेले होते। खरं तर त्याच वेळी लंके हे शरद पवारांसोबत राहतील अशी सर्वांना आशा होती, परंतु असे न होता लंके हे अजितदादांसोबत गेल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते। परंतु गेल्या काही दिवसापासून त्यांचं महायुतीमध्ये मन रमत नसल्याचे पाहायला मिळत होते। याचबरोबर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची यंदाची लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी लंके हे इच्छुक होते, परंतु नगर दक्षिणची जागा ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सजीव विखेंना मिळणार असल्याकारणाने लंके हे बंडाच्या पावित्र्यात होते। तर दुसरीकडे निलेश लंके हे शरद पवार गटात परतण्याच्या चर्चा देखील वेळोवेळी आपणाला पाहायला मिळत होत्या, परंतु ह्या सर्व चर्चा नेहमी हवेत विरघळून जायच्या। अशातच पाठीमागच्या आठवड्यामध्ये लंकेंच्या पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांच्या अभिनंदन फ्लेक्सवर शरद पवारांचे फोटो दिसल्याने लंके हे पुन्हा एकदा पवार गटात परतणार का याबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते। सोबतच गेल्या आठवड्यात अहमदनगरमध्ये निलेश लंके प्रतिष्ठानने शिवपुत्र संभाजी हे महानाट्य आयोजित केले होते आणि या महानाट्याचे प्रमुख कलाकार हे शरद पवार गटाचे सध्याचे स्टँडिंग खासदार अमोल कोल्हे हे असल्याने लंकेंचं पवार गटाशी पुन्हा एकदा सूत जुळालं आहे का असं याद्वारे वाटू लागलं। या कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी देखील खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंकेंना पुन्हा एकदा शरद पवार गटात येत नगर दक्षिणमधून विजयाची तुतारी वाजवण्याचे आवाहन केले। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून लंके हे शरद पवार गटात परतणार अशा चर्चांना सर्वत्र उधाण आले होते। अशातच अखेर परवा निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी सर्वत्र प्रसारित केल्या होत्या। याचबरोबर निलेश लंके हे पुन्हा एकदा स्वघरी परतले अशा बातम्या देखील त्यावेळी प्रदर्शित करण्यात आल्या होत्या, परंतु पक्षाचे प्रमुख असलेल्या शरद पवारांनी या बातम्यांचे खंडन केले आणि या चर्चा पुन्हा एकदा बंद झाली। असे असले तरी देखील काल मात्र निलेश लंके यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेत जाहीर अशी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये इथून पुढे आपण शरद पवारांच्या विचारांना साथ देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। एकंदरीत पवार लंके समीकरणाचा फरक यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावरती कशा प्रकारे पडू शकतो याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नगर लोकसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीकडून भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला जाते, त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचे सध्याचे स्टँडिंग खासदार सुजय विखे पाटील यांनाच पुन्हा एकदा या मतदारसंघाचे उमेदवार मिळण्याचं जवळपास निश्चित होतं आणि काल भाजपची उमेदवारी जाहीर झाली, त्यामध्ये त्यांना ही उमेदवारी मिळाली देखील आहे। परंतु महायुतीमधील विविध नेत्यांचा त्यांच्या उमेदवाराला विरोध होता, त्यापैकीच निलेश लंके हे एक होते। याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांचा देखील सुजय विखेंच्या उमेदवाराला विरोध होता। अशातच बऱ्याच दिवसापासून लंके आणि शिंदे यांचा सलोखा देखील वाढलेला आपल्याला पाहायला मिळत होतं, त्यामुळे निलेश लंके हे या मतदारसंघातून बंडखोरी करण्याची शक्यता दिसून येत होती। याचबरोबर निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून या मतदारसंघात आपले दौरे वाढवले होते। या लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा कोणताही उमेदवार मैदानात असला तरी देखील आम्ही या मतदारसंघाची निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी या अगोदर स्पष्ट केले होते। त्यामुळे लंकेंच्या या भूमिकेचा फटका एकंदरीत महायुतीला होताना दिसत होता। या कारणाने लंकेंना थांबवण्यासाठी अजित पवार गटाकडून देखील शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, परंतु लंके ही लोकसभेची निवडणूक लढण्यावर ठाम असल्याकारणाने त्यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत काल शरद पवार गटात प्रवेश केला आहे। त्यामुळे या मतदारसंघातील पुन्हा एकदा शरद पवार गटाची ताकद वाढताना दिसत आहे। अशातच महाविकास आघाडीतून या मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी देखील निलेश लंके यांना मिळणार यात आता कोणती शंका राहील नाहीये। अशातच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके असा थेट सामना आपणाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। निलेश लंकेंच्या या प्रवेशानंतर नगर लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाची ताकद वाढली आहे। या अगोदर या मतदारसंघातील कर्जत जामखेडमधून रोहित पवार याचबरोबर राहुरीमधून प्राजक्त तनपुरे असे 2 शरद पवार गटाचे आमदार होते। यातच लंकेंच्या प्रवेशाने या मतदारसंघातील एकूण 6 आमदारांपैकी 3 आमदार हे आता महाविकास आघाडीचे आणि 3 आमदार हे महायुतीचे झाले आहेत। आमदारांच्या संख्येवरून या मतदारसंघाची ताकद आता समसमान अशी दिसून येत आहे, परंतु या मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा असा मतदार वर्ग आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फुटीनंतर शरद पवारांना जी सहानुभूती मिळत आहे त्या सहानुभूतीचा फायदा यंदाच्या निवडणुकीत मताच्या रूपाने या मतदारसंघात होण्याची शक्यता दिसून येते। याचबरोबर निलेश लंके यांचा देखील या मतदारसंघामध्ये दांडगा जनसंपर्क आहे। कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेले काम हे संपूर्ण राज्याला माहीत आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांशी त्यांची नाळ जोडलेली आहे। या सर्व गोष्टीचा फायदा यंदाच्या निवडणुकीत त्यांना होण्याची चिन्ह आहेत। तर दुसरीकडे सुजय विखे पाटील यांना या मतदारसंघावर आपली पाहिजे अशी छाप पाडता आली नाहीये। महायुतीमधील विविध नेत्यांचा त्यांच्या उमेदवाराला कडाडून विरोध आहे। याचबरोबर या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे
येथील शेतकरी हे केंद्र सरकारच्या या भूमिकेवर प्रचंड नाराज आहेत। तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबद्दल देखील सुजय विखे पाटील यांनी कोणत्याही प्रकारचा आवाज उठवला नसल्याकारणाने त्यांच्याबद्दल या मतदारसंघात प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे। त्यामुळे या सर्व गोष्टींचा फटका यंदाच्या निवडणुकीत सुजय विखे यांना बसू शकतो। एकूणच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची सध्याची स्थिती पाहायला गेलं तर निलेश लंके यांच्या प्रवेशामुळे पुन्हा एकदा शरद पवार गटाची ताकद आपल्याला वाढताना दिसते। अशातच महायुतीकडून सुजय विखेंना ही निवडणूक जिंकणं हे यंदा सोपं नसणार आहे। महायुती अंतर्गत त्यांच्या उमेदवाराला असलेल्या नाराजी त्यांना दूर करत पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपला प्रभाव वाढवणं गरजेचं आहे, तरच ते या मतदारसंघातून पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून जाऊ शकतात। एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची पाहायला मिळणार यात कोणतीच शंका नाहीये। अशातच नगरकर यंदा कोणाला साथ देतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। एकूणच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण असेल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा। आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।